नमस्कार मित्रांनो, अश्विनी कराळे ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे भावाचा उपवास. तर आज सगळं माझं काम आवरलं आहे आणि साक्षी पण शाळेत गेली. तिला जाऊ नको म्हणलं होतं तरी पण ती गेली. तर तिला मी सकाळी फराळीचं वगैरे करून दिले. तर सकाळी तिने सगळं काम आवरलं, पूजा केली. तर माझ्या राहिली पूजा बाकी. तर तुम्हाला मी दाखवते, कारण तुम्हाला पहिले दाखवले, कारण माझ्याकडे काय देवघर नाही, मी खालीच मांडते आणि बाहेर काय वारवळायला जाऊ शकत नाही, कारण इथं कुठं वारवळ नाही आणि आपल्याला ओळख पण नाही, त्यामुळे मी जात पण नाही. तर गेल्या वर्षी गेलतो तिथं वारवळ होतं शेजारी, तुमच्या शेजारी. पण आता ह्या वर्षी तर आता घरीच पूजा करणार आहे. तर बघा, हे नागोबा आणलाय मी, बघू शकता नागोबा आणलाय. तर आता पूजा करणार आहे मी. आणि उद्या पण आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता ह्या वर्षी तर काय, गेल्या वर्षी आम्ही जरा 5-5 तरी जोगं खेळ होते. ह्या वर्षी तर काहीच नाही सध्या, कारण आम्ही रूम चेंज केलं, त्यामुळे इथं काहीच नाही. कारण तिथं जरासं असं फिरणं होतं. इथं आता 3ऱ्या मजल्यावर राहतो, त्यामुळे इथं कुठं ओळख नाही आणि खाली पण म्हणजे कुठं जाऊ शकत नाही. त्यामुळं तर घरीच पूजा करणार आहे. आणि काय असेल ते आता घरीच, कारण तुम्हाला आता माहिती आहे शिट्टीमध्ये काहीच नसतं. तर चला आता मी पूजा करून घेते. फराळीचं वगैरे झाले, तर फराळीचं पण ठेवून घेते. माझा आवरल्या सगळ्या, थोडासा रील्स वगैरे पण बनवायच्यात. तर मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे काल माझ्या ध्यानातच नाही, कारण संध्याकाळी म्हणजे मला आज उपास आहे ध्यानातच नव्हतं. पण परत ध्यानात आलं उपास आहे म्हणून मी कॅलेंडर बघितल्यानंतर. पण मेहंदी लावायची होती, मेहंदी पण लावली नाही, नीलपेंट लावली पण नाही. हे बघा, मी पण नाही, साक्षी नाही, सिद्धीने पण नाही, तिघीने पण लावली नाही, कारण ध्यानातच नाही. मी 5 वाजता ध्यानात केलं होतं की मेहंदीचा फोन आणि नीलपेंट आणायची होती. तर नीलपेंट होती सध्या घरी, पण नीलपेंट सारखं आमची ती प्रीती उघडू सारखं ना, ती खराब होऊन वाळून गेली. त्यामुळे आता ती काही लावण्यासारखी राहिली नाही. म्हणून रात्री 5 वाजता आणावं म्हणलं. परत म्हणलं जाते थोड्या वेळानं आणता येईल, कोणाला तरी आणायला लागेल, नाही तर जायला येईल. परत माझ्या ध्यानात नाही, कारण पाऊस पण भरपूर चांगला चालू झाला होता, त्यामुळे माझ्या पण ध्यानात नाही, काहीच नाही. परत सकाळी ध्यानात आले की मेहंदी काढायची होती म्हणून, पण काही मेहंदी पण नाही काढली. दादा ठीक आहे. तर मी आज संध्याकाळी आता साक्षी शाळेतून आल्यानंतर आणणार आहे आणि उद्याच्याला म्हणजे आज संध्याकाळी लावणार आहे. तर उद्या तर पंचम आहे, तर पंचमीसाठी थोडी का होईना पण काढणार आहे, कारण आज काढायचं असते मेहंदी. आज भावाचा उपास आहे, आजचा मान असतो मेहंदीचा. पण माझ्या ध्यानात नाही आता सध्या तर कोणी आणायला जाण्यासारखं नाही, कारण ते 10 वाजता शाळेत गेलेत, आता वाजतात 11. तर मी व्हिडिओ घेतला काढायला, पण आता ते आल्यानंतर संध्याकाळी लावेन. कुणी मेहंदी काढली नक्कीच कमेंट करून सांगा, आणि पाऊस आहे का नाही ते पण नक्कीच सांगा. तर आता मी पूजा करून घेते, माझी रेडी पूजा बाकी आता आवरलंय. तर हे बघा, मी आज शालू घातलाय, हे लग्नातला शालू आहे. तर खूप दिवसाचा शालू आहे, जवळजवळ 10-15 वर्षाचा शालू आहे. तर कसा वाटते सांगा. आता खराब झाला जरा सर, पांढरा पाललाय, पण तेच ते साड्या घालून मला कंटाळा आहे, त्यामुळे मी हे आता ही घातली साडी. तर हे बघा अशी आहे, हे बघा ब्लाउज. 10-15 वर्षाखाली काही जास्त डिझाईनचे वगैरे शिवत नव्हते, साधी सिंपलच होते. तर हे बघा साधे सिंपलच आहे, आणि गळा पण पाठीमागून साधा सिंपलच आहे. तर हे बघा शालू असा आहे. तर मी कधी मध्ये घालत असते, ह्याला जास्त काय नाही वापरत, कारण आता जरा थोडा पांढरा पडला त्यामुळं. तरी पण बघा मस्त दिसतोय. आणि माझ्याकडे पाहिला दुसरा पण मी असंच घेतला आहे, ते पण कलर असंच आहे, पण त्याला पिकोवर राहायला करायचं त्यामुळे घातला नाही. एक दिवस बड्डेच टायमाला घातली होती साडी ती. तर आता मी पूजा करून घेते आणि नंतर फराळ करते. मला रील्स पण जरासं बनवायचे. चला, पहिला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही.